50 वर्षानंतर निरोगी राहणं म्हणजे फक्त आजार टाळणं नाही, तर शरीर, मन, हाडे, हृदय, किडनी, झोप आणि दैनंदिन ऊर्जा टिकवणं महत्त्वाचं आहे. या वयात शरीरामध्ये नैसर्गिक बदल सुरू होतात, जसं की स्नायू कमकुवत होतात, चयापचय मंदावतं, हाडांची झीज होते, पचनामध्ये बदल होतात. त्यामुळे काही सवयी नियमित ठेवणं खूप गरजेचं आहे. वय वाढल्यावर हालचाल कमी झाली तर शरीर लवकर कमकुवत वाटू लागतं. म्हणून दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, आठवड्यातून 2 ते 3 वेळा हलका व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा. यामुळे काय फायदा होतो तर बीपी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होतो, साखरेचं नियंत्रण राहतं, स्नायू टिकून राहतात, सांधे कमी कडक वाटू शकतात. दुसरं म्हणजे आहारामध्ये प्रोटीन, भाज्या, तंतू वाढवा. 50 नंतर फक्त पोट भरणं पुरेसं नसतं, तर आहारामध्ये डाळी, कडधान्ये, दूध, दही, मोड आलेले पदार्थ, हिरव्या भाज्या, फळे जसं की ज्वारी, बाजरी, नाचणी यांचाही आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जास्त साखर, जास्त तळलेले पदार्थ, वारंवार गोड चहा, जास्त मीठ शक्यतो टाळा. एक साधा नियम म्हणजे ताटाचा अर्धा भाग भाज्या, चतुर्थांश भाग प्रोटीन आणि धान्य घ्या. स्नायू आणि हाडांची काळजी घ्या. वयानुसार स्नायू कमी होतात, यासाठी पुरेसं प्रोटीन घ्या, सूर्यप्रकाशामध्ये राहा, नियमित चाला, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची नक्कीच तपासणी करा. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. वारंवार पडणं, पाठदुखी, उंची कमी वाटणं, जिन्यात चढताना त्रास होणं या गोष्टीकडे विशेषतः लक्ष द्या. झोपेला महत्त्व द्या. 50 नंतर खराब झोप होण्याच्या अनेक समस्या वाढू शकतात. त्यासाठी चांगली झोप येण्यासाठी वेळ ठरवा. वेळेवर झोपा, मोबाईलचा कमी वापर करा, जड अन्न टाळा, दुपारची झोप मर्यादित ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मोठ्याने घोरत असाल, झोपताना श्वास थांबत असेल, तर नक्कीच त्याकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे नियमित आरोग्याची तपासणी करा, जसं की रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल यांची तपासणी करून योग्य ते औषध घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे किडनीचं कार्य, डोळे, दात, वजन, कमरेचं माप बघणंही खूप गरजेचं आहे. महिलांनी विशेषतः हाडाच्या आरोग्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वयानुसार स्त्रीरोगच्या ज्या तपासण्या आहेत त्याही करून घेणं गरजेचं आहे. पाणी योग्य पिलं पाहिजे. तहान कमी लागली तरी शरीराला पाणी लागतंच, म्हणून दिवसभर थोडे थोडं पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका. किडनी आणि हृदयाचे जर काही आजार असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताण कमी करा. जर जास्त ताण घेतला तर बीपी वाढतो, झोपेचे प्रश्न निर्माण होतात, पचनाच्या समस्या निर्माण होतात, थकवा येतो. यासाठी ताण कमी करणं खूप गरजेचं आहे. आनंदी राहणं गरजेचं आहे. त्यासाठी प्राणायाम करा, चाला, छंद जोपासा, मित्र, कुटुंबासोबत वेळ घालवा. दुसरं म्हणजे पोट आणि पचन व्यवस्थित ठेवा. वयानुसार पचन बदलू शकतं. यासाठी वेळेवर जेवा, जास्त खाऊ नका, तंतुमय पदार्थ खा. पोट साफ होण्याकडे विशेषतः लक्ष द्या आणि मेंदूला सक्रिय ठेवा. शरीरासोबत मेंदूचीही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी वाचन करा, नवीन काहीतरी गोष्टी शिका, आठवणींचे खेळ खेळा, सामाजिक संपर्कामध्ये नक्कीच राहा. त्याचप्रमाणे धूम्रपान, जास्त मद्यपान यासारख्या सवयी असतील तर त्या पूर्णपणे बंद करा किंवा लावूनही घेऊ नका. रात्रभर जागरण करू नका, स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका. दिवसभर सतत बसून न राहता शरीर सक्रिय ठेवा. महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या, हलकंसं स्ट्रेचिंग करा, 20 ते 30 मिनिटे चाला. एवढं जरी तुम्ही केलं तरी पुरेसं आहे. त्याचप्रमाणे प्रोटीनयुक्त नाश्ता घ्या, सूर्यप्रकाश घ्या, संध्याकाळी हलकं जेवण घ्या, 10 ते 15 मिनिटे चाला. झोपण्यापूर्वी शांत राहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 वर्षानंतर जास्त काम करणं हे उद्दिष्ट नसून दररोज सातत्यानं चांगल्या सवयी ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.